वेलकम टू माय अनदर व्हिडिओ गाईज. तर आजचा विषय काय आहे हे तुम्हाला माझा व्हिडिओ बघून तर समजलंच असेल, सॉरी थंबनेल बघून समजलंच असेल. मी बरेच व्हिडिओ बघितले असे की व्हिडिओ म्हणजे आपला व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी काय करायचं, कुठले ट्रिक्स करायचे, कोणत्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करायचा, प्लस कोणत्या सेटिंग्स करायच्या, YT जाऊन कोणत्या सेटिंग्स करायच्या. मी पण तुमच्यासारखेच मी पण खूप सारे व्हिडिओज बघितले आणि मी त्या सगळ्या सेटिंग्स करून बघितल्या. ठीक आहे. नंतर माझ्या लक्षात आलं, म्हणजे मीच नाही तुम्ही पण ह्या गोष्टी नक्कीच करत असाल की म्हणजे लोकांचे व्हिडिओ बघायचे, अरे ही सेटिंग करायची, ती सेटिंग करायची, या टायमिंगला व्हिडिओ टाकला तर जास्त व्हायरल होईल, त्या टायमिंगला व्हिडिओ टाकला तर जास्त व्हायरल होईल, किंवा असे व्हिडिओ टाका, तसे व्हिडिओ टाका, थंबनेल असं टाका, थंबनेल तसं टाका. हो, सगळं ॲग्री आहे, म्हणजे सगळेजण आपल्या आपल्या एक्सपिरियन्समधूनच सांगत असतात. पण गाईज, एक खरं सिक्रेट सांगू का? व्हिडिओ व्हायरल जाण्याचं खरं सिक्रेट हेच आहे की मेहनत करायची आहे. काही लोकांचं लक असतं पॉवरफुल एकदम, ज्यांना 2-3 व्हिडिओमध्येच त्यांचं चॅनल मॉनिटाईज होतं, ज्यांचे खूप सारे व्ह्यूज जातात, ज्यांचे मिलियन्समध्ये व्ह्यूज जातात, ज्यांचे लाखोंमध्ये व्ह्यूज जातात. पण मी आता खूप दिवस झाले, खूप महिने झाले मी व्हिडिओज टाकते आहे. मला आय ॲग्री की मी मध्येच सोडून देते आहे. माझ्यासारखंच तुम्ही पण असंच करत असाल की मध्येच सोडून देते असाल, आणि लोकांचे व्हिडिओ जेव्हा बघतो, मी एवढे कमवले, मी तेवढे कमवले, तेव्हा तुम्हाला पण वाटत असेल की मी पण काहीतरी करायला पाहिजे, आणि मग तेव्हा आपण परत मागे फिरून येतो. बरोबर ना? तुम्ही पण असंच करताय ना? तर मी पण तीच चूक करते आहे. वारंवार माझ्याकडून ती चूक होती आहे की माझे व्हिडिओ जरा कुठे व्हायरल जायला लागले ना, की आणि एखाद दुसरा व्हिडिओ असं झालं की मला त्याला व्हिडिओला हेच नाही आलं आहे, व्ह्यूवच नाही आलं. म्हणजे मी मेहनत केली आहे, खूप सारी मेहनत केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण खूप सारी मेहनत करतो, खूप सारी एडिटिंग करतो, इकडे जाऊन व्हिडिओ बनवा, तिकडे जाऊन व्हिडिओ बनवा, सगळं करतो ना, त्या व्हिडिओला व्ह्यूजच नाही जात. माझं तर मोस्ट ऑफ द टाईम असंच होतं. आणि जे व्हिडिओ मी नॅचरली बनवते, असंच म्हणजे काहीतरी विचार करून, काहीतरी डोक्यामध्ये आणून बनवते ना, त्या व्हिडिओला खूप सारे व्ह्यूज नाही जात. म्हणजे 200-300 व्ह्यूज जातात, आणि 200-300 लोकांचा मॉप म्हणजे खूप मोठा असतो, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि यूट्यूबला 200-300 व्ह्यूज जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे. इंस्टाग्रामला जातात, आणि काही लोकांचे व्हिडिओ असे पण असतात की इंस्टाग्रामला कसे कमवायचे. तर गाईज, इंस्टाग्रामवरनं काहीच पेमेंट नाही आहे. त्याच्यामधून आपल्याला जे ब्रँड प्रमोशन येतात त्याच्यामधून आपण कमवू शकतो. तर गाईज, मला सांगायची एकच गोष्ट आहे की कुठल्याच गोष्टीला शॉर्टकट नाही आहे. कुठल्याच गोष्टीला शॉर्टकट नाही आहे. आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत घ्यायची. म्हणजे ज्यांचं नशीब माझ्यासारखं आहे त्यांना तरी प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत घ्यायचीच आहे, आणि कॉन्स्टंट राहणं गरजेचं आहे. खरंच कॉन्स्टंट जेव्हा राहतो ना, माझं जे वेट लॉसची जर्नी आहे त्याच्यामधून मी एकच गोष्ट शिकली आहे की आपल्याला कुठलीही गोष्ट अचीव करायची आहे तर त्याच्यासाठी कॉन्स्टंट राहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे कुठलीच ट्रिक्स, कुठले सिक्रेट्स नसतात आपल्याला व्हायरल जायचे, किंवा एखादा व्हिडिओ मिलियन्समध्ये जाण्याचं, आपलं चॅनल मॉनिटाईज करण्याचं कुठलेच ट्रिक्स आणि टिप्स नसतात. फक्त आपल्याला कॉन्स्टंट राहावं लागतं, मेहनत घ्यावी लागते, नॅचरल राहावं लागतं. कारण आपल्यासारखेच खूप मिडल क्लास लोक असतात जे व्हिडिओ बघत असतात आपले, त्यांना आपण त्यांच्यासारखेच आवडतो. आपण काय व्हिडिओ टाकतो आहे, आपण काय टाकतो आहे, म्हणजे आपण नॅचरली किती राहतो आहे ना, त्याच्यामुळे यूट्यूब पण कदाचित तेच बघत असेल. आणि जास्त एडिटेड व्हिडिओ पण असतात, जे आता मोठे मोठे ब्लॉगर्स आहेत, जे मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत, त्यांचे व्हिडिओ असतात खूप सारे, म्हणजे एडिटिंगवाले वगैरे. पण आता त्यांनी काही टाकलं तरी ते व्हायरलच जाणार आहे. पण आपल्याला मेहनत घ्यावी लागेल. मी पण आता 7-8 महिने, वर्षभर झाले व्हिडिओ टाकते आहे. माझे सबस्क्रायबर झालेत 1000+, पण माझं पण चॅनल अजून मॉनिटाईज नाही झालं आहे, कारण मी मध्येच सोडून देते. आणि मग माझा टाईम परत जे झाला असता 200-300 तासाचा टायमिंग, तो परत कमी होऊन जातो. त्याच्यामुळे माझं परत ते चॅनल मॉनिटाईज होणं राहून जातं. आणि 4000चा वॉच टाईम कंप्लीट करणं खरंच इझी टास्क नाही आहे, आणि हे तुम्हाला पण माहितीच असेल. सो फक्त कॉन्स्टंट राहा, मेहनत घेत राहा, नॅचरल राहा, तरच तुमचे व्हिडिओ व्हायरल जाणार आहेत. कुठली ट्रिक्स अँड टिप्स कामाला नाही येणार. आणि हा माझा रुद्र, हॅलो, हाय. आणि त्याला बरं नाही आहे, त्याच्यामुळे आज तो घरी आहे, त्याचा टॉन्सिल्स दुखतात आहे म्हणून घरी आहे. सो मला एवढंच सांगायचं आहे की मेहनत घेत राहा, कॉन्स्टंट राहा, बस. बाकी कुठलीच ट्रिक्स अँड ट्रिप्स कामाला नाही येणार आहे. बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, आणि माझं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा, माझा वॉच टाईम थोडासा वाढेल, आणि कमेंट करत राहा. बाय बाय.